नमस्कार. इतिहासात ना काही व्यक्ती अशा असतात ज्या सिंहासनावर बसत नाहीत पण पडद्याआड राहून अख्ख्या साम्राज्याला आकार देतात. आज आपण अशाच एका महान व्यक्तिमत्वाला समजून घेणार आहोत ज्यांच्या दूरदृष्टीने एका संपूर्ण युगाला जन्म दिला. हे वाक्य किती खरं आहे ना. सिंहासनावर बसत नाहीत पण ज्यांच्या विचारांवर संपूर्ण इतिहास उभा राहतो. हे शब्द इतिहासातील अशाच एका अदृश्य शिल्पकाराची ओळख करून देतात आणि त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. तर मग कोण होत्या या पडद्यामागच्या शिल्पकार? राजमाता जिजाऊ. आता बघा, आपण सगळे त्यांना शिवाजी महाराजांची आई म्हणून ओळखतोच, पण त्यांचं योगदान, अरे बापरे, त्याहून कितीतरी पटीने मोठं आहे. असं म्हणतात की स्वराज्याची पहिली ठिणगी ज्यांच्या मनात पेटली ना, त्या होत्या जिजाऊ. आणि ही गोष्ट समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. स्वराज्य ही कल्पना ही काही रणांगणावर नाही जन्माला आली, तर ती जन्माला आली जिजाऊंच्या मनात आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांत. महाराज हे संस्थापक म्हणून ओळखले जातातच, पण त्या स्वराज्याचा जो मूळ आराखडा होता तो त्यांच्या आईच्या दूरदृष्टी, त्यांची स्वप्न आणि त्यांचा निश्चयात होता. पण प्रश्न हा आहे की ही एवढी मोठी दूरदृष्टी, हा इतका पक्का निश्चय आला कुठून? त्यासाठी आपल्याला जरा त्या काळाच्या अंधारात डोकावून पाहावं लागेल, जिथे स्वराज्याचं पहिलं स्वप्न जन्माला आलं. तो काळ होता परक्यांच्या गुलामगिरीचा. विचार करा, सामान्य लोकांवर अन्याय, अत्याचार, धर्मावर सर्रास हल्ले व्हायचे. स्वातंत्र्याची तर पूर्णपणे गळचेपी झाली होती. आणि हे सगळं जिजाऊ रोज बघत होत्या, अनुभवत होत्या. आणि ह्याच वेदनेतून बदलाची एक आग त्यांच्या मनात पेटली. आणि याच परिस्थितीतून त्यांनी एक संकल्प केला. पण तो फक्त एक विचार किंवा इच्छा नव्हती. ती एक प्रतिज्ञा होती की माझा मुलगा केवळ राजा नाही, तो धर्मरक्षक असेल, जनतेचा पालक असेल आणि स्वराज्याचा संस्थापक असेल. हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास बनला. पण एवढं मोठं ध्येय ते साध्य कसं करायचं? इथेच जिजाऊंची एक अनोखी, एक अद्वितीय शिक्षण पद्धत समोर येते. त्यांनी काय केलंय माहितीये? त्यांनी महाकाव्यांना मनोरंजनासाठी नाही, तर चक्क एक राजा घडवण्यासाठी अभ्यासक्रम बनवलं. रामायणातून त्यांनी शिवाला सांगितलं की आदर्श राजा कसा असतो. तो अत्याचारी नसतो, तो सेवक असतो, तो सत्यासाठी आणि न्यायासाठी लढतो. आणि मग महाभारतातून त्यांनी रणनीतीचं ज्ञान, अन्यायाविरुद्ध लढण्याचं धैर्य आणि राजकारणाचे डावपेच हे सगळं त्यांच्या मनावर बिंबवलं. आणि या सगळ्या संस्कारांचा थेट परिणाम काय झाला माहितीये? बाल शिवाजीच्या मनात तो एक कळीचा प्रश्न निर्माण होऊ लागला. आपली भूमी परक्यांच्या ताब्यात का? आणि अगदी इथेच खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या विचारांचं बीज अंकुरलं. पण एक मिनिट, जिजाऊंच्या मनातलं स्वराज्य म्हणजे नेमकं काय होतं? फक्त एका राजाला हटवून दुसऱ्या राजाला सिंहासनावर बसवणं? अजिबात नाही. त्यांची संकल्पना यापेक्षा खूप खूप मोठी होती. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जिजाऊंसाठी स्वराज्य म्हणजे नुसता सत्तापालट नव्हता. त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे एक असं राज्य जिथे आपली माणसं सुरक्षित असतील, आपला धर्म सुरक्षित असेल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. ही एक प्रकारे सामाजिक क्रांती होती, जी माणसाच्या सन्मानावर आणि सुरक्षेवर आधारलेली होती. आणि असं राज्य उभं करण्यासाठी एका न्यायप्रिय शासकामध्ये कोणते गुण असायला हवेत, हे जिजाऊंनी शुबाला अगदी लहानपणापासून शिकवलं होतं. काय होतं ते? पहिलं, गरिबांची वेदना समजून घेणं. दुसरं, शेतकऱ्याच्या घामाची किंमत करणं. तिसरं, स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं. आणि चौथं म्हणजे सत्तेचा वापर संयमाने करणं. हेच ते आधारस्तंभ होते जे पुढे जाऊन महाराजांच्या प्रशासनाची ओळख बनले. तर मग या संस्कारांचा वारसा पुढे महाराजांच्या कारभारात दिसला का? तर जिजाऊंची शिकवण ही फक्त शब्दांपुरती मर्यादित नव्हती, ती थेट कृतीत उतरली. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महाराजांची शत्रूप्रती असलेली नीतिमत्ता. विचार करा, जिजाऊंनी दिलेल्या त्या तत्वज्ञानामुळेच शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा नेहमीच सन्मानाने वागवलं. हा त्यांच्या चारित्र्याचा आणि जिजाऊंच्या संस्कारांचा यापेक्षा मोठा पुरावा तो काय असतो? एवढंच नाही, कठीण प्रसंगात त्या शिवबांचं धैर्यसुद्धा वाढवायचा. जेव्हा कधी भीती वाटली असेल तेव्हा जिजाऊंचे हे शब्द त्यांच्यासाठी प्रेरणा ठरले असतील. मरण प्रत्येकालाच आहे, पण अन्याय सहन करत जगणं याहून मोठं मरण कोणतं? याच शब्दांनी महाराजांच्या नसानसांत शौर्य भिणवलं असेल. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. शौर्य काय करतं? ते राज्य जिंकतं, पण संस्कार ते राज्य टिकवतात.
महाराजांचं शौर्य त्यांचं स्वतःचं होतं यात वादच नाही, पण त्या स्वराज्याला टिकवणारे संस्कार त्यांना जिजाऊंकडून मिळाले होते. थोडक्यात सांगायचं झालं तर जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिली हे खरंय, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या मनात एक तत्वज्ञान पेरलं. स्वराज्याचा नैतिक आणि वैचारिक पाया त्यांनीच रचला, आणि म्हणूनच त्या केवळ एक आई नव्हत्या, तर त्या होत्या स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं, की एका आईचं संस्कार खरंच इतिहासाची दिशा बदलू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर शोधायची गरज नाही. जिजाऊंचं जीवन हेच या प्रश्नाचं सडेतोड उत्तर आहे.